एक राजा ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी रक्ताने माखलेलं रणांगण पाहिलं आणि त्या एका क्षणाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. चंड अशोक ते धर्म अशोक. पण ही कथा इथे संपत नाही, कारण हाच मार्ग पुढे चालवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. चक्रवर्ती सम्राट अशोक. इसवी सन पूर्व 304 मौर्य साम्राज्यात एका बालकाचा जन्म झाला. बिंदुसार यांचा पुत्र, पण साधा राजकुमार नव्हता तो. त्याच्या डोळ्यात सत्ता होती, जिद्द होती आणि स्वभावात कठोरपणा. वेळ गेली आणि सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. भावांवर विजय मिळवत, रक्ताच्या नात्यांवरही मात करत तो सिंहासनावर बसला आणि जगाने त्याला नाव दिलं चंड अशोक. त्याच्या तलवारीसमोर कोणी टिकत नव्हतं. एकामागून एक राज्य त्याच्या साम्राज्यात सामील होत गेलं. पण एक राज्य अजूनही उभं होतं, अभिमानाने, ठामपणे. कलिंग. कलिंग युद्ध सुरू झालं. रक्त, आक्रोश, विनाश. लाखो लोक मारले गेले, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली. युद्ध जिंकल्यावर अशोक रणांगणावर फिरत होता. पण आज त्याच्या हातात तलवार नव्हती, डोळ्यात गर्व नव्हता, फक्त पश्चात्ताप होता. त्याने पाहिलं मृतदेह, रडणारी माणसं आणि संपलेली स्वप्न. तो थांबला आणि स्वतःलाच विचारलं, हा विजय आहे की माझा पराभव? त्या एका क्षणाने इतिहास बदलला. चंड अशोक बनला धर्म अशोक. त्याने तलवार खाली ठेवली आणि स्वीकारला बौद्ध धर्म. अहिंसा, दया, करुणा हाच त्याचा मार्ग झाला. तो फक्त राजा राहिला नाही, तो बनला लोकांच्या मनावर राज्य करणारा सम्राट. ज्याने जग जिंकलं त्याने शेवटी स्वतःच्या मनावर विजय मिळवला. आणि म्हणूनच आजही आपण आदराने म्हणतो, चक्रवर्ती सम्राट अशोक. तलवारीने जिंकलेलं जग तात्पुरतं असतं, मनाने जिंकलेली माणसं कायमची असतात. शतकं लोटली, राजे गेले, साम्राज्य संपली, पण सम्राट अशोकांचा विचार कधीच संपला नाही. कारण तो विचार पुन्हा जिवंत केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला, ज्यांनी मानवतेला सर्वोच्च स्थान दिलं, त्यांनीच अशोकांच्या धर्माचा मार्ग स्वीकारला. आणि म्हणूनच आज आपल्या तिरंग्यावर अशोक चक्र अभिमानाने फिरतं, जे आपल्याला दररोज आठवण करून देतं धर्म, न्याय आणि समानतेची. सम्राट अशोकांनी दिलेला धम्म आणि बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग हाच खरा भारताचा आत्मा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. विचार मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अशाच जागरूक व विचारपूर्ण व्हिडिओंसाठी क्रांती सूर्य चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जय भीम.